पाऊस असो किंवा नसो, पाऊस जरी पडत असला तरीसुद्धा आम्ही बोटीत राहून काम करणार, कारण वारकरी सेवा ही विठ्ठल सेवा आहे. एक समाजकार्य म्हणून आम्ही या आपत्ती व्यवस्थापनमध्ये आहे. 2021मध्ये आलेला पूर, त्यामध्ये अचानक पाणी वाढल्यामुळं पूर्ण काही गावांना आलेलं बेटाचं स्वरूप, लोकांना बाहेर काढणे, या पद्धतीचं आम्ही काम केलेलं आहे. वारकऱ्यांच्या भावनाशी न खेळता त्यांना त्यांची सुरक्षितता महत्त्वाची, या पद्धतीनं आम्ही त्यांना आवाहन करतो की आपण स्नान करा, पण नदीच्या काठाला राहून स्नान करा, आत येण्याचा प्रयत्न करू नका. काही युवक हुल्लडबाजीसुद्धा करतात, त्यांनासुद्धा आम्ही समजावण्याचा प्रयत्न करतो आहे. पंढरपूरला इथं घाट कोसळलेला, त्यासुद्धा तिथं येऊनसुद्धा आम्ही काम केलेलं होतं. पंढरपूरमध्ये आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी हे पंढरपुरात दाखल होत असतात आणि चंद्रभागेत स्नान करून हे वारकरी पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जात असतात. परंतु चंद्रभागेत स्नान करत असताना काही भाविक भक्तांचा, वारकऱ्यांचा अनावधानाने या ठिकाणी पाण्यात तोल जाऊ शकतो आणि त्यांना वाचवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी रेस्क्यू टीम करत आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन देखील या ठिकाणी कार्यरत आहेत. आपल्यासोबत हे रेस्क्यू टीमचे सदस्य आहेत. तर काय सांगाल सर, काय नाव आहे आणि किती वर्षापासून काम करतात? जय हिंद सर, मी निलेश कुमार तवंतकर, हेल्पिंग अँड रेस्क्यू फोर्स शिरोळ तालुका. आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून आलेलो आहे आणि आम्ही 2019पासून या क्षेत्रात कार्यरत आहे. आत्ताच्या आषाढी वारीच्या निमित्तानं आम्हाला आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं कलेक्टर ऑफिसकडून तसं एक स्वयंसेवकाची टीमची मागणी होती. त्या पद्धतीनं आम्ही शिरोळ तालुक्यातून 20 ते 25 जवान येथे कार्यरत आहोत आणि काल आम्ही आलो आहे. ते 26 तारखेपर्यंत आम्ही या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा, त्या पद्धतीनं चंद्रभागेत स्नान करणारे जे वारकरी आहेत त्यांना कोणताही इजा होणे किंवा कोणत्याही घटना घडू नये यासाठी आम्ही ती दक्षता घेऊन येथे आम्ही कार्यरत आहोत. सर, या ठिकाणी किती वर्षापासून आपण काम करतात आणि पंढरपूरला किती दिवसापासून येत आहे? 2019पासून आम्ही काम करतो आहे आणि यावेळी कालपासून ते एक आठवडा आम्ही येथे कार्यरत आहे आणि हे आमचं 3रं वर्ष आहे येथे येण्याचं. आतापर्यंत किती भाविक भक्तांना वाचवले आणि पाण्यातून बाहेर काढला? काही घटना असं घडलेल्या होत्या की नदीचा प्रवाह जरा फास्ट असणे किंवा नदीमध्ये नदीची पात्रता कमी आहे, पण काही ठिकाणी नदीमध्ये आत दगडधोंडे असणार किंवा डबरा असणार, अशा पद्धतीनं होतात. वारकऱ्यांचा तोल जातो, त्यामुळं वारकरी पाणी पितो किंवा गटकळ्या खातो. 20 ते 25 लोकांना आम्ही इथे येऊन त्या पद्धतीनं सुरक्षा त्यांना दिलेली आहे. सर, आपण कोल्हापूर जिल्ह्यातून येतात. पंचगंगेला देखील मोठा पूर आला होता आणि या पुरात लोकांना कसं रेस्क्यू केलं होतं? आम्हाला कोल्हापूरहून येतं आहे ते पंचगंगेचं पाणी आणि त्याचबरोबर सांगली, साताराकडून येणारं कृष्णेचं पाणी, याचं पूर्ण प्रवाह संगम जो आहे तो नृसिंहवाडी येत आहे आणि ते नृसिंहवाडीचं थेट पाणी आमच्या गावी असतं आहे आणि शिरोळ तालुक्याचा त्याचा मोठा फटका पूर्ण आमच्या शिरोळ तालुक्याला बसलेला असतो आहे. आलमट्टीला अडवलेलं पाणी हे पूर्ण बॅक झाल्यामुळं जरी पूर ओसरला, पाणी थांबलं तरीसुद्धा पाण्याचा प्रवाह पुढं होत नाही आणि ते गावात पाणी तसंच राहत आहे. त्या पद्धतीनं काही गावांना बेटाचं स्वरूप येतं आहे. त्यामध्ये आम्ही लोकांपर्यंत त्यांच्या जेवणाची सुविधा पुरवणे, त्याचबरोबर त्यांचं जनावरांचं निवारा शेड उभा करणे, त्यांना अन्नधान्य देणे, जनावरांना चाऱ्याची सोय करणे, अशा पद्धतीने आम्ही काम करतो आहे. सर, शिक्षण वगैरे किती झालं? आता माझं शिक्षण आहे ते DMLT माझी स्वतःची लॅब आहे. प्रत्येक मुलगाचा आमचे सर आहेत, सरांचा ग्राफिकचा व्यवसाय आहे. प्रत्येक जो इथे येणारा सदस्य जो आहे तो एकतर शिक्षण घेत आहे, त्याच पद्धतीनं काही जणांचे स्वतःचे वैयक्तिक व्यवसायसुद्धा आहेत आणि यातूनच एक समाजकार्य म्हणून आम्ही या आपत्ती व्यवस्थापनमध्ये आहे. सर, परंतु हे जे काम आहे आपण करता ते रिस्की देखील आहेत, घरच्याकडून विरोध देखील होत असेल, तर मग तो विरोध जुगारून कसं काम करताय? घरच्यांना आम्ही समजावून सांगतो आहे, पटवून देतो आहे. सर, आम्ही स्वतः आमची काळजी घेतो आहे. आता पाहिलं तर प्रत्येक जवान जो बोटमध्ये बसताना आम्ही स्वतःची काळजी याच पद्धतीने घेतो आहे की आमच्याबरोबर जे काही भाविक असतील किंवा जे आमच्याबरोबर अधिकारी असतील त्यांना लाईफ जॅकेट देणे, या पद्धतीने आम्ही स्वतःची काळजी घेऊन हे घरातल्यांना आम्ही पटवून सांगतो आहे, अशा पद्धतीनं करतो आहे. आणि शेवटी घरचे असल्यामुळे त्यांना थोडी काळजी असते, मग त्यांचं आम्हाला इच्छा असते काम करायची, सेवा करायची इच्छा असते, त्यामुळे आम्ही जरा काम करतो आहे. सर, या कामातील सर्वात कठीण प्रसंग कधी आला होता आणि तो कोणता होता?
2021मध्ये आलेला पूर, त्यामध्ये अचानक पाणी वाढल्यामुळं पूर्ण काही गावांना आलेलं बेटाचं स्वरूप, लोकांना बाहेर काढणे, या पद्धतीचं आम्ही काम केलेलं आहे. आणि एवढं फास्ट पाणी होतं, एवढा मोठा पाऊस पडलेला की त्याचं काही रिस्की कामसुद्धा होतं. त्याचबरोबर कोरोनामध्ये सुद्धा कोरोना आणि त्यात जो पूर होता त्यामध्ये काही ठिकाणी आता आमची टीम चिपळूणसुद्धा जाते. इथं पंढरपूरला इथं घाट कोसळलेला, त्यासुद्धा तिथं येऊनसुद्धा आम्ही काम केलेलं होतं. सर, आता आपण जर पाहिले तर या ठिकाणी लाखो वारकरी हे चंद्रभागेत स्नान करण्यासाठी येतात, तर मग याच्यासाठी काय तयारी असते आपली? आम्ही भाविकांना एवढंच सांगतोय की कमरे एवढ्या पाण्यात आता स्नान करणं हे गरजेचं आहे. आणि पहिलं दर्शन हे चंद्रभागेचं होतं इथं आल्यानंतर वारकऱ्यांचं. त्याच पद्धतीनं आम्ही वारकऱ्यांच्या भावनाशी न खेळता त्यांना त्यांची सुरक्षितता महत्त्वाची, या पद्धतीनं आम्ही त्यांना आवाहन करतो की आपण स्नान करा, पण नदीच्या काठाला राहून स्नान करा, आत येण्याचा प्रयत्न करू नका. काही युवक हुल्लडबाजीसुद्धा करतात, त्यांनासुद्धा आम्ही समजावण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या पद्धतीनं आम्ही सर्वांना सुरक्षिततेचं आव्हान देऊन त्यांची सुरक्षितता यासाठी आम्ही गस्त घालणे किंवा बोटीतून हे करणे, त्या पद्धतीनं आम्ही सांगतो आहे सर्वांना. सर, सर्वात कठीण काम वरून पाऊस पडत असतो आणि आपलं पेट्रोलिंग या नदीत सुरू असतं, तर कसं रेस्क्यू करता आणि रात्रीच्याला पण कसं मग हे काम करता? रात्रीच्या वेळेलासुद्धा आता आषाढी वारी आहे, त्यामुळं वारकरी येतात, जेवढे येतात तेवढे वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. त्या पद्धतीनं येऊन चंद्रभागेत स्नान करण्यासाठी विठ्ठल त्यामध्ये दिवस रात्र न पाहता वारकरी येथे येत असतात. रात्रीसुद्धा आमची काही टीम इथे गस्त घालत असते, जेणेकरून वारकऱ्यांच्या बाबत काही घटना घडू नये यासाठी कायमस्वरूपी त्यांना मेगाफोनवरून आवाहन करणे किंवा आपले आपत्ती व्यवस्थापनचं तिथे एक सेंटर आहे, तेथूनसुद्धा माईकद्वारे आवाहन केलं जातं आहे त्यांना. सर, पडता पाऊस आहे, पावसाळ्याचे दिवस आहे, तर यात मग कसं काम करता आणि मग कसं लोकांना बाहेर काढता? पाऊस असो किंवा नसो, पाऊस जरी पडत असला तरीसुद्धा आम्ही बोटीत राहून काम करणार, कारण वारकरी सेवा ही विठ्ठल सेवा आहे. आपण जर पाहिलं तर हे बांधव एक स्वतः उच्च शिक्षित आहेत, व्यावसायिक आहेत, परंतु एक समाजकार्य म्हणून ते या ठिकाणी चंद्रभागेत काम करताना दिसत आहेत आणि वारकऱ्यांचं प्राण वाचवण्याचं मोलाचं आणि अमूल्य असं काम या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळत आहे. राईट अँगल न्यूजसाठी अशोक कांबळे, पंढरपूर.